विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया. सर आमचं एकच लेक्चर झालेलं आहे. त्याच्यामध्ये काल पण तसेच लेक्चर्स म्हणजे एक लेक्चर होतो, शिक्षक येतात कारणं देऊन जातात. असं नाही, आमचा तो अभ्यासक्रम बुडणार आहे कारण फर्स्ट इयर आहे, आत्ताच कॉलेज चालू झालं आहे. कॉलेजमध्ये लेक्चर झाले तर आम्हाला समजणार, कारण घरच्यांनी पण क्लासेस किंवा काही लावलं नाहीये. सो आम्हाला असं वाटतं की शिक्षकांनी यावं, ऍटलीस्ट 4 तास असतात त्यातले 2 तास तरी यावं आणि शिकवून जावं. आमचे तर सिलेबस नक्की बुडतोय, पण अशी आमची जाहीर विनंती आहे की शिक्षकांनी यांचं हे लवकर काम पूर्ण व्हावं आणि आमचा सिलेबस पुन्हा चालू करा. टीचर्स लोग को प्रॉब्लम होता है, फिर वो पढ़ाते वक्त ऐसे टेंस में ही रहते हैं, पढ़ा नहीं सकते हम लोग को क्योंकि उनको पेपर चेकिंग वगैरह होता रहता है. तो बाद में रिविजन भी ठीक से नहीं होता है, उनका पोर्शन इनकम्प्लीट हो जाता है. इसकी वजह से हम लोग को भी प्रॉब्लम होता है. कोणाला कम्प्युटरमध्ये 12-12 तास बघण्याची सवयच नव्हती. आम्ही मूळचे शिक्षक, आम्हाला काम आहे शिक्षक देण्याचा. आमचं काम बोलण्याचं जास्त काम आहे. कम्प्युटरमध्ये इतका वेळ कोणी काम करू शकत नाही. आणि सगळे सिनियर टीचर्स आहेत जे 50च्या उलटलेले आहेत त्यांना तर आणखीनच त्रास होतो. म्हणजे ते सगळ्यांना काहीतरी बीपीचा किंवा डायबिटीसचा आणि अशी शारीरिक काहीतरी छोटी मोठी तक्रार आहे. एक टीचरला तर ग्लुकोमाचा त्रास होतोय आणि त्यालाही एक्झेप्शन देत नाहीये. ग्लुकोमा म्हणजे डोळ्याला त्रास होतोय, ही शुड नॉट सी द कम्प्युटर. पण नाही, काम करायचं म्हणजे कुठलाही परिस्थिती म्हणजे इट इज लाईक ए वॉर.